नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. पहिला प्रश्न, मास्क लावताय ना? आणि मास्क लावून सुद्धा आतल्या आत हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटतंय की सगळीकडे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण सुद्धा थुकरटवाडीमध्ये हा साजरा करीत आहोत. तर या निमित्तानं सगळ्या पाहुण्यांना आपण या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा या सगळ्या महिलांचं मनापासून मी स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे हिरवं कुंकू. पाहुयात आज या भागात काय घडतंय. काय झालं? काय नाचताय तुम्ही? आता याचं लगीन हा नाचत नाही, मग मला तरी नाचू द्या. तर बाळा, तू का नाही नाचत? काय नाचायचं म्हणजे काय नाचायचं हा? अरे एक तर लॉकडाऊन मध्ये लगीन करताय माझं. इन मिन 50 माणसं म्हणजे काय वाटीभर दुधामध्ये कोशागिरी करण्यासारखं आहे. अरे बाबा, तुझ्या चेहऱ्याकडे बघून 50 माणसं सुद्धा येईना. तुला म्हणतोय आत्या. अरे पैसा गोळा करून वराडी बोलवलेत, मग अजून काय पाहिजे तुला? म्हणून म्हणतो ती माझ्या पोरीची लग्न कर, पण नाही, तुला सोनं नकोच. तू गा बजा आत्या. या कोण मुलगी कोण? शेवंत. बघायचं आहे? बघा. हे काय आलंय? शेवंता. हा? शेवंता. तुला बघून मी भिवंता ना. शेवंता, हिला शेवंता म्हणणं म्हणजे गायत्रीला डान्सिंग क्वीन म्हणण्यासारखं आहे. हे गप्पा बस, ती चांगली डान्स करती. मृणाल कुलकर्णी जेवढ्या डान्स करतात ना, तेवढीच ती डान्स करते. आणि कॉमेडी पण तेवढीच करते. त्यांनी कुठे केली कॉमेडी? ये रे पैसा टू पाहिला आम्ही. तो पुष्कर श्रोती आहे ना, ह्यांचे 500 करोड रुपये घेऊन पळून गेला. तिथंच तर खरी कॉमेडी. हेलिकॉप्टरनी. एक मिनिट. तुम्ही कोण? शेवंता. आणि तुम्ही? मी भावंता. मी भाऊ. नाही, हा बहीण माझा, मी भाऊ. आत्या काय बोलतीस? एक मिनिट ताई, त्यांना कन्फ्युज करू नको. मी सांगतो. मी हिचा भाऊ, ही माझी बहीण, ह्यो माझा मुलगा आणि ही हिची मुलगी. आणि मी भाऊ. नाही नाही, ती पोरगी दाखवताय का नाही मला सांगा, नाही तर जा तुम्ही. बघा ना मला. हा सोल मला आहे हा. मम्मी. हे तिला अस्वल काय म्हणतो? आणि तू कोण आहेस? हसू नको. राजहंस. हा राजहंस. अरे राजहंस दुधातलं पाणी वेगळं करतो, तू चहा मधली माशी पण वेगळी करत नाही, तशीच पितो चहा. आता कोण आहे? ही पोरगी माझा हिरा आहे, हिरा. अरे ह्या हिऱ्याची पारख करणारा कुणीतरी ज्वारीच असेल. कोण असेल? ज्वारी नाही का तू हिऱ्याला रंदा मारतो? अगं मम्मी, ज्वारी नाही, जोरी. असं होय? गप्प बस, तुला सांगून. मी काय म्हणतो, तुमचं दळण झालं असेल तर पोरगी बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ काय? नाही तर मग काय मुंग्या लागतील पोरीला. नाही, चहा बंद ये बाळा, ये बेटा.
घ्या विष. चहा घ्या. आधी मान आत्याचा. माझा गुन्ह्याचा तो मम्मी अगं काय होते मम्मी आत्या मम्मी मम्मी आत्या वाटतं तिला चक्कर आली. काय चक्कर आली? आधीच 50 माणसं होती, अजून एक वाढणार आता. अहो तसं नाही त्याच्या आत काहीतरी आहे मम्मी. म्हणून तिला चक्कर आली. मी चेक करतो थांब. ताई हे ताई ताईडे रायडे मर, मर. नागराज नागराज बाहेर ये. तू खरा खुरा बाहेर ये. नागराज मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. का केलंस तू हे? अहो मी काय मग ह्याचा रोल संपलाय म्हणून एवढा नाचतोय तो. नाग मी असतो. शक्तिमान. शक्तिमान कोण आहे? शक्तिमान ओम फट स्वाहा. पाणी 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 मी नागराज असतो. नागराज पाणी 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 पाणी. मी जर डसलो ना तर मग पाणी मागायच्या लायकीचं पण राहणार नाहीस. अगं संदीप पाठक. मी नागराज असतो. नागराज. हे आत्या बस झाली तुझी आत्यागिरी. अभी आत्या जो गिरी ना वो मेरे जहर के वजह से आत्यागिरी. आत्यागिरी लयच आहे तुला. लयच 25 तुला. बस. मी नाग असतो. नाग. घाबरू नका. पाळीव आहे. पाळीव पाळीव. काय पाळीव पाळीव मग ढेकून कशाला पाळलं? ढेकून अरे यार नीट बघ ना यार. ढेकून दिसतो का? एवढा खर्च केला यार. नाग असतो मी. नाग. कशावरून? कशावरून म्हणजे हे आता दाखवतो थांब. हे काय करतो? हे काय बाहेर काय काढतोय? नागमणी काढतोय. थांब जरा. आज लयच आहे याला. गबळाक. चिपळाक. गबळाक. नागराज घबराक चिपळा. अरे पोरा कशाला त्रास करून घेतो? नागमणी. अरे सकाळी निघाला असता ना. त्याला काय अर्थ आहे? उद्या बघितलं असतं ना. एवढे कष्ट करून हा नागमणी मी बाहेर काढला. हा याचा असं आहे, एवढाचा पंच पण एवढे कष्ट करायचे. डसू काय? डसू. एक बाळा ती पटकन सांग. तुला पोरगा आवडला का ते सांग. हो बाबा मला हा मुलगा पसंत आहे. काय? हे काय केलं? नागगोळी खाली. नागगोळी. बीपी शूट झालाय माझा. आमचा बीपी शूट झालं की नागगोळी खातो आम्ही. ह्याला लयच आहे आज. समजतो का? ऐक ऐक जान्हवी सगळं सांगून टाक आपल्याबद्दल. एक मिनिट. आपल्याबद्दल म्हणजे तुमच्या दोघांचं फीस आहे का? इश्क आहे का? नाही नाही हा उगाच काहीतरी बोलतोय. आमच्या दोघात तसं काहीच नाही.
व्हेरी सॅड. हे काय? बस आता अरे ते बस बस खा. तुम्ही एका बांधून बिंदून ठेवा ना कधी तरी. काय झालं थांब जरा, ऍक्टिंगला थांब. प्रॉपर्टी वाले घेत जाऊ नकोस बाकी काय इसने मेरे नाक में दम कर रखा है. सांग आता तू जे काय बोललीस ते नाग खोट आहे सांग. अरे साप खोटा असं म्हण. मी नाग आहे ना दादा. हा ज्याला लईच आहे बाबा. बघ जरा सगळी जबाबदारी आज तुझ्यावरच आहे वाटतं. नाही रे नाही. बास झालं नागराज, बास झालं. तुझ्याशी 4 प्रेमाचे शब्द काय बोलले? तुझ्या आवडीची 4 बेडकं तुला खायला काय आणून दिली? तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला डरावायला लागलास? नाही नाही अर्धी जबाबदारी तिच्यावर पण आहे. आणि बास झालं. आता मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून सरपटत हो. जयंत नाही. एक पाखरू रुसलंय जणू. आता लाजायचं काय एवढं हा. आता तर लगीन झालंय आपलं. बघू तरी तुकडा बघू की. बघू. मी असतो ना नाग. हा तुझ्या तर आता तुला दाखवतो. आता मी तुला मारून टाकणार. ओम फट स्वाहा. माझा आत्मा तुझा आत्मा ओम फट स्वाहा. नाही कुणीच वाचवायला नाही येऊ शकत. शिवराज, येऊ शिवराज, काय झालं? नागराज काय चाललंय हे? काय करतोयस तू हे? किरण. है किरण तुम सिर्फ मेरी हो किरण. तुम किसी और की हो नहीं सकती किरण. मेरे पास बस मेरी एक मोहब्बत है.
मेरी मोहब्बत मुझसे कोई छीन नहीं सकता. तिकडं बघ ना. तेरा क्या होगा रे कालिया तूने मुझसे मेरी मोहब्बत छीनने की सोडणार नाही तेवढ्या महाकाळाचा चेहरा मेरा क्या होगा तुम मुझे अभी भूल जाओ. हाँ मैं तुम्हें भूल जाऊंगा नहीं सकता मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. नागराज असं नाही करायचं. हे बघा तुम्ही अजिबात घाबरू नका तो काही करणार आहे. नागराज आज आमच्या दोघांपैकी एकालाच जगावं लागेल आणि एकाला मरावं लागेल. होय होय मी माझं सगळं विष गोळा करतो एकत्र. काय करतोयस तू? हे टचणार आहे याला. तुम्ही नका घाबरू. तो काही करत नाही. तो बरेच वर्ष इथे राहतो. तो नाही चावत. हा? तो पाळीव आहे अहो. नागराज हे बघ, असं नाही करायचं. काही करत नाही तो. काय झालं नागराज? नागराज वा! काय करायचं? ए, नागराज! नागराज सोड त्यांना! सोड! नागराज! काय करतोयस तू? दात? ए श्यामल तुझी दात कशी काय गो पडली श्यामल मला ना काही दिसत नाही ग. अरे देवा आबा आता काय करायचं हे बाई माझे आता आबा दात पडले म्हणजे कसं व्हायचं मी काय करते आबा? शिराला बोलू पण त्याच्यामध्ये काजू घालू नकोस. अहो दात पडलेत ना आबा जोक कसले करताय? झाला का? काय काय करून घेतलं तुम्ही आबा? कसं करून माझे दात पडले कसं? पण आता काय करायचं काय आबा? मला तर फार वैताग आलाय बाबा. खरंच ना एकटीला मला केवढं करायला पण माझे लागतं. काय? ओय कात्या. माझ्या काते काढशील. ओए ये हाथ नहीं हथौड़ा है. ये जिस पे पड़ता है ना वो उठता नहीं उठ जाता है. अरे बापरे उद्याचा एवढा वाट लागली आता. अरे आबा, मला हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. नाही, तुम्ही नाही, मला इथे बसा बघू आधी. मला हे जाऊ दे, दूध घेता का? दूध घ्या आबा. नाही, बरं वाटेल तुम्हाला. मला असं वाटतं काय मला ना होतंय? आता डॉक्टर कर्वेंकडे जायला हवं. ए आता हे कोण डॉक्टर कर्वे? हे म्हणजे ठाण्यातले डेंटिस्ट आहे. आता ट्रीटमेंट चालू होती का आबा? पडले ना 2 आठवडे झाले सारखं दुखणं ना आता थांबून. हा टेन्शन नका घेऊ. हा ठीक आहे मी पण डॉक्टर आहे डेंटिस्ट आहे मी. काय सांगता हा. माझ्या ना दातांचं बघता का तुम्ही? हा? आज सुट्टी आहे उद्या. ऐका हे बघा. ऐका, असं करू आता नका. आबा ऐका, आबा, मी ऐका. काय म्हणते हा? असे वेगळे डॉक्टर करू आपण कर्वे डॉक्टरांकडेच जाऊया. हा, कर्वे. हा? आणि शलाकाला सांगून किती फोन करू, हा? हे शलाका, त्याला ये फोन गं, करा. आबाला घेऊन जा. चला. हे चल. वा वा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झालं पाहिजे. आणि खरं तर आपण ओरिजिनल सिनेमाच्या सगळ्या टीमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया ज्यांनी हिरवं कुंकू हा इतका सुंदर सिनेमा बनवला. सगळे त्यातले कलाकार दिग्दर्शक तंत्रज्ञ थँक्यू. तुम्ही हा सिनेमा बनवलात म्हणून आम्हाला इतकं सुंदर एखादं स्किट करता आलं. मला विचारायचं मृणालताईंना त्यांना कसं वाटलं? जबरदस्त होतं. हे एकाहून एक कलाकार आहेत सगळे आणि ते नेहमीच आमचं इतकं जबरदस्त मनोरंजन करत असतात. विशेषतः मला असं वाटतं की या ज्या गेल्या 6 महिन्यात आपण सगळेच टेन्स होतो त्या काळामध्ये तर हवा येऊ द्या हा एक असा हवेची झुळूक यावी ना तसा एक रोज कार्यक्रम बघायला खूप 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 मजा आली. आणि नेहमीच तुम्ही आमचं जसं धमाल मनोरंजन करता तसंच आजही या हिरवं कुंकुनी मजा आणली. वा 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 वा. सोनिया ताई तुम्हाला कसं वाटलं हे? फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आणि काय ह्यांची केमिस्ट्री आहे आणि काय काय पिकअप आहे यांचा डान्सचा. कमाल. मला जाम तिकडे जाऊन नाचावंसं वाटत होतं. कमाल कमाल. वा वा. स्मिता? काही नाही मी ह्या दोघींना फक्त जे म्हणालेत त्याला मम म्हणेन खरं तर कारण हेच सगळे भाव आहेत माझ्या मनात. पण मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना विचारायची आहे.
ऍक्च्युली तुमचा हा जो काही खजाना आहे तुम्ही कुठे लपवून ठेवलेला काय ह्याचं काय म्हणणं आहे म्हणजे हा नेव्हर एंडिंग आहे यार. मी जेव्हा केव्हा येते आय स्वेअर म्हणजे खरंच सांगते शपथ घेऊन सांगते मी दरवेळेस सरप्राईज होते. असं नाही वाटत मला की कुठेतरी कारण तुम्ही इतके वर्ष सातत्याने हे करताय पण तुम्ही सातत्याने जे करताय तर तुमच्या तलवारीची धार वाढतच चालली आहे. वा 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या सिनेमामध्ये जसे वेगवेगळे धक्के होते तसाच एक वेगळा धक्का स्मिता सुद्धा सगळ्यांना देते सध्या. कारण स्मिता तर डॅशिंग आहेच त्यात काही वादच नाही पण सध्या मम्मी बनून सगळ्या महाराष्ट्रामध्ये तू फेमस झालेली आहेस आणि ही नवी कोरी मालिका झी मराठीवरती दाखल झालेली आहे. काय सांगशील तुझ्या या भूमिकेविषयी? मम्मी मी परफॉर्म करतेय लाडाची मी लेखक या मालिकेमध्ये. हे खऱ्या अर्थानं मी म्हणते की मी खूप अशी मी एक चॅलेंजच घेतलंय हा रोल करून कारण की मी माझ्या वयाच्या एका वेगळ्या म्हणजे माझ्याच वयाची ती बाई आहे पण ती मम्मी आहे तर ती काय तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल त्याच्या मागची सगळी स्टोरी की काय आहे ती त्याची आई वगैरे या सगळ्या गोष्टी ती मम्मी काय या सगळ्या गोष्टी. आणि हे अत्यंत व्हायब्रंट कॅरेक्टर आहे आणि मी आधी कधी इतकं व्हायब्रंट कॅरेक्टर परफॉर्म केलं नव्हतं त्यामुळे मला ती खूप एक अशी मला असं वाटतं की एक जबाबदारी आहे. आणि आमची सगळी जी टीम आहे म्हणजे सगळ्यांना मिस करतेय मी कारण की एक वेगळा विषय आहे आणि वेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणारी माणसं आणि दोन अशा वेगळ्या फॅमिलीज अत्यंत सर्वसामान्य आणि अत्यंत वेगळ्या अर्थाने असामान्य अशी माणसं ही मोठी जबाबदारी आहे झीने टाकलेली खांद्यावर. अँड आय एम होपिंग फॉर द बेस्ट. ज्या पद्धतीने टीम आता काम करतेय वी विल अचीव्ह समथिंग. वा 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 थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मम्मीचा प्रवास 72,000 मैलांपेक्षा जास्त हो या तुम्हाला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. आता मी येणार आहे सोनियाजी तुमच्याकडे. खरं तर प्रत्येकाचा प्रांत वेगळा आहे अनेक अभिनेत्री आहेत इथे पण तुम्ही नृत्य दिग्दर्शिका आहात तर तुम्हाला सुरुवातीला किती चॅलेंज होतं एक महिला म्हणून या क्षेत्रात येण्याचं आणि त्याच्यावरती तुम्ही कशी मात केली? नृत्य हे बऱ्यापैकी स्त्रीधर्मी आहे म्हणजे सगळ्या स्त्रियांचं आहे बेसिकली. म्हणजे जरी शंकरांनी सुरू केलं असेल तरी नंतर ते पार्वतीकडे आलं आणि लास्य. सो नृत्य हे स्त्रीला उपजत आहे म्हणजे त्यामुळे नाच करताना किंवा दिग्दर्शन करताना तसं मला चॅलेंजिंग नाही वाटलं. आमच्या कथ्थकमध्ये असं म्हणतात की कथन करे सो कथ्थक कहावेत. माझी जी संस्था आहे शरय नृत्य कला मंदिर बरेचदा असा एक न्यूनगंड असतो लोकांच्यात की कथ्थक आम्हाला कळत नाही बापरे ते आपल्याला समजेल का. आणि मग मी गोष्ट सांगायला सुरुवात केली. मला पहिलं चॅलेंज असं होतं की माझ्या पेरेंट्समध्ये सर्व वडिलांनी कार्यक्रमाला येणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की नृत्याचा कार्यक्रम म्हटला की तू तिला घेऊन जा ग मग मी कुठे आता मला ते एवढा वेळ 2 तास नाचाचा कार्यक्रम. तर मी पेरेंट्स मीटिंगला सांगायचे की तुम्हाला आवडेल माझा शब्द आहे तुम्हाला तुम्ही नाही उठून. तर एक प्रसंग सांगते त्यातला की माझं एक पेरेंट कपल नवरा बायको दोघंही डॉक्टर एस प्रॅक्टिशनर त्यांची उत्तम प्रॅक्टिस आणि संत ज्ञानेश्वर हा मी बॅले त्या वर्षी केला. तर त्या दोघांनी मला सांगितलं की नाही शक्य हो येणं एक तर हा येईल किंवा एक तर मी येईन असं. तर मी म्हटलं की शक्यतो तुम्ही दोघांनी यावं असं मला वाटतं पण ठीक आहे तुम्ही ट्राय करा. कार्यक्रमाला बाबा आला पहिले कारण तो काय म्हणाला की सुरू करतो मी एकदा ते सगळं झालं की मी निघतो. आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांनी तिथनं बायकोला फोन केला की क्लिनिक बंद कर आणि मुलाला सुद्धा घेऊन ये कारण तू हे जर नाही बघितलं ना आता तू आणि तुझ्या मुलांनी सुद्धा तर प्रचंड तू काहीतरी मिस करशील. आणि हे नंतर त्यांनी मला सांगितलं. तर ह्याच्यात आत्मस्तुतीचा भाग नाही मला म्हणायचं हे आहे की म्हणून गोष्ट सांगायला सुरुवात केली. खरं मी नवरात्र एन्जॉय केलं असं म्हणशील तर आमचे जे कथ्थकमधले दुर्गापरण आहेत ते करताना ऍक्च्युली जेव्हा म्हणजे असेल बघताना ते जीभ बाहेर काढतात अमुक तमुक तर ते तर आहे पण त्याची काय त्याच्या मागची भावना असते हे जेव्हा एखाद्या बंदिशीतनं उतरवते मी तेव्हा तो खरा नवरात्र साजरा केला असं वाटतं. वा 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 वा. तर मंडळी सुरू आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व आणि आज सुद्धा तुम्हाला लेडीज हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. वळूयात आजच्या प्रहसनाकडे. मंडळी लग्न झाल्यानंतर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आपल्याला
झाला तर मुलगा होणार की मुलगी होणार, आणि मुलगा किंवा मुलगी झाली तर लगेच दुसरा प्रश्न पडतो, मोठेपणी हे कोण होणार, अमुक होणार की तमुक होणार. हेच प्रश्न पडलेले आहेत एका जोडप्याला ज्यांनी नुकताच एका बाळाला जन्म दिलेला आहे. बघूयात मग आता त्यांचं बाळ मोठेपणी कोण होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप आणि संजीवनी साठे. कसा असतो बघितलं का लबाड स्माइल बघितली का याची. डिक्टो तुझ्यावर गेली बघ. तुला ना का मी पहिल्यांदा बघायला आलो होतो, तुझी स्माइल बघितली आणि तुला पसंत केलं. तू माझ्यातलं काय बघितलं होतंस ग? इस्टेट हा? इंटरेस्ट तुमचा माझ्यातला इंटरेस्ट तुम्ही एवढे प्रेमानं बघितलं ना माझ्याकडे, ते बघून मी होकार दिला. तुला सांगतो हा ना मोठेपणी क्रिकेटर होणार बघ. कशावर नो बघ ना बोटवर कशी औषधाची अपील करतोय बघ बघ बघ. बोमला तुमच्या अख्ख्या आयुष्यात कोणी विटी दांडी खोलला नाहीये क्रिकेटर व्हायला. अगं माझं खूप मोठं स्वप्न होतं क्रिकेटर बनण्याचं. मग का नाही झालं क्रिकेटर. ती एक खूप अशी दुःखद स्टोरी आहे बघ, खूप दुःखद स्टोरी. हो हो, काय झालं. माझं खूप मोठं स्वप्न होतं क्रिकेटर बनण्याचं, पण ते स्वप्न विरलं. का हो. गरिबी ग गरिबी. म्हणजे बॅट घ्यायला पैसे नव्हते का तुमच्याकडे. कोल्ड्रिंक्स घ्यायला नव्हते. कोल्ड्रिंक. आता क्रिकेटर म्हटल्यावर कोल्ड्रिंक्स घ्यायला लागणार ना. अगं चिंगम घ्यायला पैसे नाही तो कोल्ड्रिंक्स कुठून घेणार मला सांग. अहो चिंगम कशाला लागतंय. अगं ग्राउंडवर कसं चिंगम खायला लागतं. भले फिल्डिंग जमव नाही तर नाही जमव, पण चिंगम खाता यायला पाहिजे. गॉगल घ्यायला पैसे नव्हते, स्पोर्ट्स शूज घ्यायला पैसे नव्हते, टी शर्ट घ्यायला पैसे नव्हते. अहो याने काय होतंय. अगं हे बघ, आपण ग्राउंडवर गेलो, पहिली मॅच आहे आणि आपल्याला कोल्ड्रिंक प्यायची सवय नसली, कोल्ड्रिंक पॅक झाला, मग कोल्ड्रिंक प्यावं लागणार ना. आणि माझ्या पहिल्यांदा पुन्हा अशा टॉन्सिलच्या गाठी सुचल्यावर मग मुख्य प्लेयर जर टीमच्या बाहेर असेल तर टीमचं काय होणार. म्हणून ना कोल्ड्रिंक्स घेता यायला पाहिजे, चुंगम खाता यायला पाहिजे. अहो या सगळ्यांनी काय होतंय. हे बग तुला सांगतो, ग्राउंडवर गेल्यावर पहिल्यांदा चुंगम खाल्लं मी आणि गिळलं, झाले ना सकाळचे वांदे, झाले ना सगळ्यांचे वांदे. म्हणून चुंगम खाता यायला पाहिजे. ग बसा. मी त्या तुषारसारखं मुकटने बसून ऐकतेय म्हणून काय पण बोलाल काय. तुला सांगतो मी क्रिकेट का सोडलं माहितीये का. माझे दात दुखायला लागले. दात का दुखायला लागले. सगळ्यांच्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या मलाच उघडायला लागायच्या ना. का. ओपनर होतो ना मी, ओपनिंग बॅट्समन. गप्प बसा. तुम्ही काय मला येणं समजताय काय. समजायचं काय त्यामध्ये. समजायचं काय, कशाला समजायचं ना येड. तुमच्या आयुष्यात हा क्रिकेटर बनणार नाही. का. अहो तुमच्या आईनं आयुष्यभर सगळ्यांच्या बॅटीत चुलीत घालून जाळले. त्या गल्लीतल्या विराट सेहवाग सगळ्यांचे शाप नाही का लागणार. एकदा कुणाचा बॉल जर दारात आला ना, तुमची आई तो पण विळीवर चिरायची आणि त्याच्यामध्ये चिमण्यांसाठी पाणी ठेवायची. तर चुलीमध्ये बॅट बरोबर बॉल पण टाकला होता. मग काय फ्री हिट वर जशी सिक्स लागते ना, तसा तो बॉल उडाला आणि लागला म्हातारीच्या डोळ्यावर. तेव्हापासून तिला ललित बरोबर पण चिडवायचे. मला काय वाटतंय, हा आहे ना सायंटिस्टच होणार. का. हो जन्मला शोध लावला त्यांनी. कसला. अहो नर्सची अंगठी सापडत नव्हती आणि थोड्या वेळाने बघितलं तर ह्याच्या मुठीत नर्सची अंगठी. अरे बापरे, म्हणजे हा चोर होणार. मात्र आताच भीती वाटायला लागले. नाही नको नको. गप्प बसा. चोर दरोडे खरंच खानदार आहे तुमचं. अहो आयुष्यभर दात कान आणि दुसऱ्यांचे बाण कोरण्यात आयुष्य गेलं तुमचं. अहो ते सोडा, मंगल कार्यालयातून आंदणाच्या भांड्यांबरोबर त्यांची भांडी पण उचलून आणली होती तुमच्या घरच्यांनी. तुला कसं कळलं का. अहो कळलं म्हणजे काय, आपल्या अर्ध्या भांड्यांमध्ये खाली असा लाल गोळा आहे आणि चारी खुर्च्यांवर लिहिलंय आनंद मंगल कार्यालय. बस. आमचं दिसतं. तुझ्या भावानं काय केलं ते सांग ना. माझे बूट चोरले होते. अहो तशी प्रथा असते लग्नात बूट चोरायची. भाऊजीचे बूट चोरायची प्रथा असते, पण भाऊजीचं पाकेट, भाऊजीची गाडी चोरायची प्रथा नसते. ते तर जाऊ दे, माझ्या सगळ्या पाहुण्यांच्या चपला बूट एका ठिकाणी गोळा केल्या आणि गायब झाला तुझा भाऊ. तुम्हाला माझ्या भावाचं कौतुकच नाही.
कसा सायंटिस्ट सारखा दिसतो माझा भाऊ. ग्लास भरताना फक्त सायंटिस्ट वाटतो, बाकी सायंटिस्ट आणि त्याचा काही संबंध नाही. मला काय वाटतं माहिती का, हा ऍक्टर होणार. काय म्हणताय काय? कशावरून ऍक्टर होणार? बघ ना, पावडरचा डबा सोडतच नाही. घरात कामाचे पसारे बघितल्यावर तुमची आई आजारपणाची ऍक्टिंग करते. कशाला हवाय ऍक्टर? का बस, तुला माझ्या आईचं दिसतं, तुझी आई काय करते ते नाही सांगत. तिचा काय संबंध? आपण माहेरी गेल्यावर तुझी आई कशी का म्हणते, बघा बाया माझी पोरगी किती सुकलीये, माझी पोरगी किती सुकलीये. आम्ही काय तुला उन्हात वाळा घालतो काय? तिला बोलायचं काही काम नाही. तिला बोलायचं काम नाही. ती प्रेमापोटीच बोलते. हा? तुमच्या बापासारखी नाही. हे बघ बापा, काम आलं की सुनेची आठवण काढ. हे बघ बापावर जाऊ नको, बाप माझा आधारस्तंभ आहे आपल्या घराचा. आज पडेल की उद्या पडेल काही सांगता येत नाही. उले उरे ओरे ओरे ओरे. बघितलं कसं सुरात रडतोय ते, आणि हात बघितलं का एकदम हिमेश रेशमियासारखा पकडलाय. तू गायकच होणार. तुझ्या खानदानात आतापर्यंत कुणी गायक झालंय का? विसरलात का? माझी बहीण किती छान गाते. गल्लीतल्या आयडल मध्ये उत्तेजनार्थ तर 3रं मिळालं होतं तिला. खरं तर तिच्याबरोबरच लग्न करायचं होतं, पण ही गळ्यात पडली. काय? नाही म्हणजे तिची आठवण आली ग म्हणून, बाकी काय. आजकाल बरी आठवण येते तिची. मग तिच्याशीच करायचं होतं लग्न. तिला म्हणलं होतं, पण ती म्हणे नाही भाऊजी सॉरी, आधी हिचं होऊ द्या मग बघू. तिची आठवण आली ग म्हणून, बाकी काय नाही. गेलं तुडत. मी तुला सांगतो, हा ना ऍस्ट्रॉनॉट होणार. काय बोलताय स्वतःच्या पोराबद्दल? अहो हिरो तरी बनवा ना, एक्स्ट्रा नट कशाला? हे पहा हिची अक्कल. अगं तुझ्या मेंदूच्या ठिकाणी काय नट बसवलाय का? ऍस्ट्रॉनॉट म्हणे. ऍस्ट्रॉनॉट म्हणजे ना असं पृथ्वीवरून चंद्रावर जायचं यानात बसून. हा यानात बसून चंद्रावर जाईल असं वाटतंय तुम्हाला? हा मग, अगं पौर्णिमेला जन्म झाला म्हणजे चंद्रावर जाणार ना. राहू द्या. रोज संध्याकाळी 7 नंतर स्वतः ढगात बसून चंद्रावर जातं ते काय कमी आहे? हा, याला पाठवायला निघालेत. आकाश पाळण्यात बसल्यावर 4 उलट्या काढता तुम्ही, ते पण झेपत नाही. बघा 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 ना, कसा मांडीवर हात आपटतोय. मला असं वाटतंय राणासारखा पैलवानच होणार. अरे देवा. का राणा आवडत नाही तुम्हाला? नाही राणा दादा आवडतो, पण आपल्या पोराला मला व्यसनी नाही बनवायचं. अहो काहीतरी काय बोलताय? राणा कुठे पितो? राणा नाही पित, पण सूरज पितो ना. त्याचा काय संबंध? आता बघ, काही वर्षानंतर आपल्याला मुलगा झाला. आता ह्याला आपण राणा दादा सारखं पहिलवान बनवलं तर मग तो सूरज होणार ना. म्हणजे ह्याचं करिअर बनवण्यासाठी आपण त्याचं करिअर कशाला बर्बाद करायचं? नाही नको. एका सिमचा बॅलन्स परवडत नाही आणि दुसरं सिम घ्यायला निघाले. बघ त्याचे डोळे बघितले का? बघ किती गारेत. मला काय वाटतं माहिती ना, तो सौमित्र होणार बघ. नको बाई नको नको, सौमित्र तर अजिबात नको. का? अगं सौमित्र झाला तर राधिका सारखी सून येईल ना आपल्या घरात. अहो प्रत्येक सौमित्राला राधिका मिळेल काही सांगता येते का? चनयासारखी मिळाली ना, त्याचा गुरुनाथ व्हायला वेळ नाही लागणार. काय नको सौमित्र मित्र. अगं बाई, मला काय वाटतंय, हा इंटरनॅशनल योगा स्टार होणार. का ग, का तुला असं वाटतंय का? अहो बघा ना, पायाचा अंगठा चोखतोय. इतर पोरं हाताचे अंगठे चोखतात आणि हा पायाचा चोखतोय. एवढा गुण त्यानं माझ्याकडून घेतला बघ. वा. गप बसा. तुम्ही जे करता ना त्याला योगासन नाही नखासन म्हणतात. म्हणजे काय म्हणजे? तुम्हाला नख खायची सवय लहानपणापासून. हाताची खाऊन झाली की पायाची खायला लागता. आणि कोणी बघितलं की म्हणता योगासन करतोय म्हणून. एक नंबरचं खोटं खानदान आहे तुमचं. हे बघ, खानदाला काय बोलू तुला सांगायला आलो. काय खोटं बोलू का आम्ही? लग्नाआधी सांगितलं होतं क्लास 1 आहे मुलगा. मग आहेच क्लास 1. लग्नानंतर कळलं पहिली पास आहे म्हणून. माझा सोड, तुझ्या बापाचं सांग. त्यांचं काय? आपल्या लग्नात नाही का पंक्ती बसल्या होत्या, तर तुझा बाप असा गुलाबजामुन वाढत होता. पहिल्याच पंक्तीला गुलाबजामुन संपले. मग लगेच तिने पाक वाढायला चालू केलं आणि लोकांना म्हणाला फिंगर पाक आहे म्हणून. खा. हो मग असतो फिंगर पाक. फिंगर पाक. लोक म्हणले पण फिंगर कुठे आहे? तर ते म्हणले तुमची फिंगर बुडवा आणि खा. नाही स्वीट आयटम होता तो. तुझ्या बापाने बनवलेला आयटम होता तो. बघ कसा हात जोडतोय. मला वाटतं हा पुढारी होणार. त्याने काय होणार आहे? त्याने काय होणार आहे म्हणजे शिक्षण न झालेला असा शिक्षण सम्राट होणार. मग म्हणजे कशा सगळ्या पिढ्या अशा बसून खातील, पैसा कमवणार भरपूर आणि सगळ्या 7 पिढ्या बसून. बस तुम्ही स्वतःचाच विचार करा. अहो नेता जनतेसाठी असतो, स्वतःसाठी नसतो. मला काय वाटतंय, हा की नाही रायटरच होणार. रायटर? हा
का? अहो काल आम्ही इंजेक्शन घ्यायला गेलो होतो ना डॉक्टरकडे, हा. तेव्हा डॉक्टरचं इंजेक्शन पेन सारखं पकडलं त्यांनी. अगं मग डॉक्टर होईल ना, रायटर कशाला होईल? अहो तेच ते, आता डॉक्टर होऊन सुद्धा रायटरच काम करायचं ना, म्हणून रायटर म्हणतो. हे बघ, पंच जरा जपून टाका. हा का हो? ते जज असतात. हो की विसरलेच. नाही मोठा डॉक्टर होणार. डॉक्टर नाही, शिक्षक होणार. नाही वकील होईल. वकील कशाला, लॉयर होऊ दे. नाही लॉयर नाही, मग चित्रकारच होऊ दे. चित्रकार नको, कंट्री म्हणून आहे. तुला कळत नाही? आर्किटेक्ट कशाला सांगते? डॉक्टर बॅडमिंटन पुढे नाही का? अरे तुमची बडबडते याला पण ऐकूया ना, पोराला रडायला ते. का भांडत होता तुम्ही? का भांडत होता? आम्ही ठरवत होतो की हा पुढे काय होणार. मी सांगू का कोण होणार? कोण? चांगला माणूस होणार. कारण चांगलं माणूस होण्यात जास्त स्कोप आहे. तुम्ही ठरवताय क्रिकेटर होणार, ऍस्ट्रॉनॉट होणार, सायंटिस्ट होणार, अजून काय काय होणार. अरे पण चांगला माणूस होणार हे एकदा तरी म्हणा. तुम्ही फक्त त्याच्या आजूबाजूचं आवरण मोठं करताय, पण त्याच्या आत चांगल्या माणसाचे संस्कार पेरणं आई बापाचं काम आहे, ते करा. डॉक्टर, क्रिकेटर, सायंटिस्ट बनवायला त्याला चांगला माणूस बनवा. कळतंय का? सासरे बुवा, चुकलं आमचं. आम्ही खूप पुढचा विचार करतोय. तो काय होणार आहे तोच ठरवेल. तोपर्यंत आम्ही ठरवलंय की तो चांगला माणूस बनणार. हे आता बरोबर बोलली सुनबाई, आणि हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. हे बघ, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. हा, तू समजा, ते जाऊ दे, तरी पण समजा समोसा बनवायला घेतला समजा. समजा समोसा बनवायला घेतला. वरचं आवरण, ते मैद्याचं पीठ मस्त कालवलं, त्याचं मस्त अशी घडी केली, अशी डिझाईन केली, सगळं छान तळला. वरून आवरण छान आहे, पण मधली भाजी जर शिजलेली नसेल, ती जर खराब असेल, तर तो समोसा चांगला लागणार आहे का? नाही. हा, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की समोशाच्या आतली भाजी पण चांगली असली पाहिजे. काय शिकलं याच्यावरून? काही कळलं का? माझा पोरगा भविष्यात समोसाची गाडी टाकणार. वा वा, वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. आता येणार आहे पुढच्या पाहुण्यांकडे. जयंतीला आपण झी24 वरून नेहमीच पाहतो. या सगळ्यांचं क्षेत्र अभिनय आहे, तुझं क्षेत्र वेगळं आहे, बातम्या. खरं तर स्त्रिया भरपूर बातम्या देणाऱ्या असतातच, की तिचं ना अमुक चाललंय, त्यांचं ना तिकडे हे आहे. या बातम्या देणाऱ्या स्त्रिया वेगळ्या, पण तुला खरोखरीच्या बातम्या द्यायच्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातल्या विशेषतः तू बातम्या देतेस. पण याची सुरुवात कशी झाली आणि तेव्हा किती चॅलेंज होतं एक महिला पत्रकार म्हणून? चॅलेंजिंग होतंच. म्हणजे मी आजचंच उदाहरण देते की आज मी हवा योद्याच्या सेटवर इथे बसले, मला इतकं VIP ट्रीटमेंट मिळते या सगळ्या अभिनेत्री ज्यांचे मी इंटरव्ह्यूज घेते, आणि आज त्यांच्यासोबत. पत्रकार असणं हे काही सोपा जॉब नाही आहे. आत्ताचा जो माझा फेज आहे त्याबद्दल मी सांगते की गेल्या वर्षीच मी जुळ्या मुलांना जन्म दिलाय, आणि ते आता जस्ट 1-1.5 वर्षांचे आहेत. आणि म्हणजे त्यांना सांभाळणं, घर सांभाळणं, ऑफिसला जाणं, आणि घरी असतानाही मोबाईल जवळ ठेवणं, कारण कधी कुठे काय घडतंय, कुणी काय स्टेटमेंट दिलंय, कुणी काय कुठे कॉन्ट्रोवर्सी होतीये, तेही सतत पाहत राहणं, हे सगळं मॅनेज करणं हे सोपं नाहीये. आणि मला असं वाटतं की खरं तर स्त्रियांना स्त्रियाच सपोर्ट करत असतात, आणि तशा खूप छान स्त्रिया माझ्या आयुष्यात आहे. अगदी माझ्या सासूबाई असो किंवा माझी आई असो, माझी वहिनी असो. त्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे ही गाडी पुढे चालली आहे. वा 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 वा. आणि नवरात्रीविषयी एखादा छानसा प्रसंग आठवण? माझे प्रत्येक सण हे कव्हरेजमध्येच जातात. दिवाळीला पण आम्ही सेलिब्रिटींच्या घरी काय दिवाळी आहे वगैरे वगैरे तो इंटरव्ह्यू करत असतो. नवरात्रीत पण चला सेलिब्रिटी गरबा करूया, हे करूया वगैरे, त्यातच मॅक्झिमम वेळ आमचा जातो.
पण माहेरी देवी बसते, त्यामुळे तिथे छान गरबा खेळतो आम्ही. डान्स इतका जमत नाही पण खेळतो छान, दांडिया वगैरे. मग दांडिया खेळताना कधी हॅलो मी तुम्हाला सांगतो हॅलो असं होऊ शकतं. ती गुणची सवय लागलेली असते त्याच्यामुळे होऊ शकतं असं मला वाटतं. होऊ शकतं. काय करत अहो आमचं होतं तर म्हणजे दांडियाचं नाही सांगितलं. अँकर म्हणून सवय कशी लागली असते अँकर म्हणून. बघा तुम्ही प्रोफेशनचा प्रॉब्लेम असतो. आपल्याला हाताचं काय करायचं हे पहिल्यापासून प्रॉब्लेम. हात असा आपण बोलताना पण हे हात असे असे ते हात 20 सेकंद धुवा हे आत्ता सांगितलं लोकांना. पण ते आमचं तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर ते फुगाई खूप असून ना सतत म्हणजे ते जज पण आम्हाला म्हणायचे की तुझे हात धुवून झाले असेल तर पुढचा अँकर. तर आता काय होतं नॉर्मल लोक जरी घरी आली कोणीतरी बोलायला आपल्याशी आपले नातेवाईक आले काहीतरी महत्वाचं सांगते तरी आपलं असं असतं ओके बरोबर आहे ना. तसं मी म्हणालो की ते बूम हातात घेऊन होऊच शकतं त्यांचं. तर मंडळी खूप छान वाटतंय की नवरात्र स्पेशल या भागानिमित्त या सगळ्या पाहुण्या या मंचावरती आलेल्या आहेत. कालच्या भागात आजच्या भागात तुम्ही आमच्या बरोबर आहात. उद्याच्याही भागात तुम्ही आमच्या बरोबर राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपण भेटूयात याच कार्यक्रमात उद्या ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद.